या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी सायंकाळी लिमयवाडीतील एकमल्ले चौक ते येथे भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एकमल्ले, अभिजित फडतरे, राहुल एकमल्ले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे, विराज जाधव उपस्थित होते। यावेळी शिवराज गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाले, प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। या विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले। भाजपचे उमेदवार किसन जाधव यांनी सांगितले की प्रभाग 22 मध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामे केली आहेत। मात्र विरोधक त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, मतदारांची दिशाभूल करत आहेत। आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदारही भाजपचे असल्याने प्रभाग 22च्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही। विकासासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही। पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून आणखी भरघोस निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीने भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित कॉर्नर सभेत प्रमिला जाधव, दीपक जाधव, श्रीनिवास गायकवाड, शिवलाल भानावत, चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपच्या 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। भाजपला मत म्हणजेच विकासाला मत। आता प्रभाग 22चा विकास थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला। मतदारांनी विकासाच्या दृष्टीने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले। अंबिकाताई नागेशांना गायकवाड, तो चैत्रालीताई युवराज गायकवाड, श्री दत्तात्रयजी नडगिरे असे 4ही उमेदवार कमळ या चिन्हावर आम्ही निवडणुकीत उभे आहोत। निवडणूक येत्या 15 तारखेला आहे आणि 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे। अनेक उमेदवार त्यांच्या परीने त्यांचं मत व्यक्त करतायत, त्यांची बाजू मांडतायत। आपल्याला दिसून येते की गेल्या 2017 ते 2022 या कालखंडामध्ये मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही तुम्ही सर्व माता भगिनींनी, सर्व ज्येष्ठांनी, तरुणांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आणि आपली सेवा करण्याची, काम करण्याची संधी आपण आम्हाला प्रभाग 22 मधून संधी प्राप्त करून दिली। माता भगिनींनो, नगरसेवक पदाचा कार्यकाल हा 5 वर्षाचा कार्यकाल असतो। 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना काम करीत होतो आणि सोलापूर शहरामध्ये देखील सर्वत्र 102 नगरसेवक या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कार्यरत होते। 2022 पासून ते आज 2026 ची निवडणूक लागलेली आहे। 2022 ते 26 म्हणजे साधारण हे 4 वर्ष, 5 वर्षाचा नगरसेवक पदाचा कार्यकाल आणि त्याच्यानंतरचा उर्वरित 4 वर्षाचा कार्यकाल, म्हणजे गेली 9 वर्ष झालं नगरसेवक पदाची निवडणूक झालेली नाहीये। आता निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक मात्र येत्या 15 तारखेला होत आहे। नगरसेवकांचं काम असतं की आपल्या भागातील रस्ते असतील, पिण्याचे पाणी असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल किंवा शौचालयाचा प्रश्न असेल, ही मूलभूत गरजा सोडवण्याचं काम हे नगरसेवक पदाचं असतं। नगरसेवकाचं काम करत असताना मागील 4 वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून माननीय आयुक्त हे कामकाज पाहत आहेत। आयुक्ताच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेचा गाडा गेली 4 वर्ष झाला हाकलं जात आहे। प्रशासक असताना आणि नगरसेवक पदावर नगरसेवक कार्यरत असताना याच्यात थोडंसं फरक मी आपल्या माता भगिनींना या ठिकाणी सांगू इच्छितो। नगरसेवक ज्यावेळी अस्तित्वात असतात त्यावेळेस फडतरे काका महिन्यातून एकदा 20 तारखेला महानगरपालिकेची बोर्ड मीटिंग असते। आता जे आहे 1,500 आहे, 1,500 मध्ये अजून भाऊ तुम्हाला 1000 रुपये घालणार आहे।
2,500 होईल 3,000 होईल, पण भावाला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या. भाऊ भरभरून खुश झाला तर 100% तुम्हाला 2,500-3,000 रुपये देऊन टाकताय. बरोबर आहे बाबा. त्यामुळं खूप वेळ कमी आहे. येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिला मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं. त्या मशीनवर दत्तानंद नडगिरे या व्यक्तीचे आमचे उमेदवार आहे, सहकारी. दुसऱ्या मशीनवर नागेश अण्णा यांची सौभाग्य होती, अंबिकाताई गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे, त्या कमळला आपण बटन दाबायचं. तिसऱ्या मशीनवर चैताली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती. या तिसऱ्या मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला म्हणतात. आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचा चौथा मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करील. चौथा मत दुसऱ्याला घाला, तिसरा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला. माझ्या मायता बहिणी, माझ्या माय बाबा, तुम्ही चूक करू नका. चौथाही मत कमळलाच घालायचं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.